हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। जून महिन्याच्या आर्थिक घडामोडी त्या ठिकाणी आपण बघत आहोत। पहिला भाग आपला झालेला आहे, उर्वरित आणि शेवटचा भाग आपण आज सुरू करतोय। सुरू करूया आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर। पहिली न्यूज एका इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे। ईशान्य भारतातील नदीखालील पहिला रेल्वे रोड बोगदा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। म्हणजे नदीखालीच असा एक बोगदा बांधला जाईल, त्यामध्ये एकाच वेळेला रेल्वे पण जाईल आणि त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने रस्ता पण त्या ठिकाणी असणार आहे। सो असा एक टनेल किंवा बोगदा त्या ठिकाणी ईशान्य भारतामध्ये सुरू केला जाणार आहे। सो ईशान्य भारतातील पहिला नदीखालील रेल्वे रोड बोगदा म्हणजे असा बोगदा ज्याच्यामध्ये रेल्वे पण जाऊ शकते आणि रोड पण त्या ठिकाणी आहे। हिमंता बिस्वा शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली। आसाम राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या खाली अशा प्रकारचा हा रेल्वे रोड बोगदा त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे। नुमालीगड आणि गोहपूर नावाची दोन ठिकाणं आहेत, त्यांना जोडणारा हा रेल्वे किंवा बोगदा आहे आणि 6000 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी हा प्रकल्प आहे। तसा बघायला गेला तर भारतातला हा पहिला रेल्वे रोड बोगदा म्हणता येईल। एकाच वेळेला रेल्वे आणि रोडसाठी मार्ग त्या ठिकाणी आहे। ओके, येस। नंतर आहे ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट 2023। थोडक्यात एखादं स्टार्टअप सुरू करण्यासाठी कोणत्या शहरातील वातावरण चांगलं आहे अशा शहरांची ही क्रमवारी त्या ठिकाणी आहे। स्टार्टअप जिनोम नावाची संस्था आहे, स्टार्टअपसाठी सर्वात चांगले असणाऱ्या शहरांची क्रमवारी आहे। याच्यामध्ये 1 नंबरला जे शहर आहे ते आहे सिलिकॉन व्हॅली अमेरिकेत, जे शहर स्टार्टअपसाठी चांगलं वातावरण त्या ठिकाणी देतं। 2 नंबरला न्यूयॉर्क, 2 नंबरला न्यूयॉर्क, 2 नंबरला लंडन त्या ठिकाणी आहे, 4 नंबरला लॉस एंजेलिस आहे। थोडक्यात 2 नंबरला संयुक्तरित्या न्यूयॉर्क आणि लंडन आहेत आणि 4 नंबरला लॉस एंजेलिस, कारण 3 इथं आहे आणि 4 त्या ठिकाणी आहे। सो ओव्हरऑल रँकिंग जर बघितली तर तुम्हाला वाटू शकतं की 2, 2 आणि 4 असं कसराने दिले, प्रिंटिंग मिस्टेक वगैरे नाहीये। तर 2 आणि 2 नंबरला न्यूयॉर्क आणि लंडन आहेत आणि 4 नंबरला म्हणजे 3 नंबरला लॉस एंजेलिस त्या ठिकाणी आहे। भारतातील शहर आणि त्याचे क्रमवारीतील स्थान बेंगळुरू जे आहे ते त्या ठिकाणी भारतातलं स्टार्टअपसाठीचं चांगलं वातावरण असलेलं शहर आहे। एकूण क्रमवारीमध्ये ते 20 नंबरला त्या ठिकाणी आहे। ओके, ह्या झाल्या आपल्या नेहमीप्रमाणे चालू घडामोडी। आता आपण संक्षिप्त घडामोडी त्या ठिकाणी बघणार आहोत। संक्षिप्त घडामोडीमध्ये बघा, सगळ्यांना माहीत आहे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये 6000 रुपये त्या ठिकाणी दिले जातात। याच योजनेअंतर्गत जे काही शेतकरी आहेत त्यांना त्या 6000 रुपयाचा लाभ देण्यासाठी एक PM किसान नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे आणि या योजनेअंतर्गत जे काही शेतकरी आहेत त्यांचं KYC करण्यासाठी म्हणजे नो युअर कस्टमर म्हणजे जो काही लाभार्थी शेतकरी आहेत त्यालाच या योजनेचा लाभ देण्यासाठी जी काही KYC प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही चेहरा प्रमाणीकरण त्या ठिकाणी करू शकता। म्हणजे फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमची KYC पूर्ण करू शकता आणि त्या ठिकाणी हे तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता। सो केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत चेहरा प्रमाणीकरण म्हणजे फेस ऑथेंटिकेशन वैशिष्ट्यासह अनावरण केलेले मोबाईल ॲप्लिकेशन PM किसान। ओके, नंतर जे काही कस्टमर आहेत त्यांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं प्रोजेक्ट कुबेर त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। सो प्रश्न विचारताना तुम्हाला हाच विचारेल की प्रोजेक्ट कुबेर तुम्ही सुरू केलाय कोणत्या बँकेनं, तर त्याचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। बेंगळुरू या ठिकाणी त्यांनी असा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे। नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आपण ATM मध्ये गेलो तर आपण आपलं जे काही डेबिट कार्ड आहे ते डेबिट कार्ड त्या ठिकाणी वापरत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपण आपला पिन वगैरे टाकून त्या ठिकाणी आपण पैसे बाहेर काढत असतो। ओके, सो आता काय केलेलं आहे, बँक ऑफ बडोदानं अशी एक सोय किंवा एक सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे की जिथं तुम्ही तुमचं डेबिट कार्ड न वापरता UPIच्या मदतीनं त्या ठिकाणी स्कॅनिंग वगैरे करून त्या ठिकाणी
तुम्हाला हवी असलेली रक्कम त्या ठिकाणी काढू शकता. फॉर एक्झाम्पल काय, समजा असा जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनमध्ये त्या ठिकाणी असा एक स्कॅनर असेल. हा स्कॅनर तुम्ही स्कॅन केला की तुम्हाला त्या ठिकाणी हवी असलेली पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. सो ATM मधून डेबिट कार्ड विना UPIच्या मदतीने रोख रक्कम काढण्यासाठी सेवा सुरू करण्याची घोषणा करणारी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा. ओके, येस. नंतर देशातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी मिशन इव्हॉल्व्ह सुरू करणारी संस्था सिडबी, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सिडबी नावाची एक संस्था आहे जी लहान उद्योगांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा त्या ठिकाणी करत असते. सो याच संस्थेनं त्या ठिकाणी मिशन इव्हॉल्व्ह नावाची एक योजना सुरू केलेली आहे. याला नीती आयोग आणि वर्ल्ड बँकेनं असिस्ट त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर आहे खर्च खाते, एक्सपेंडिचर अकाउंट. तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च करत आहात ह्यासाठी एक अकाउंट त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे फिनो पेमेंट्स. फिनो पेमेंट्स ही एक पेमेंट बँक आहे. या बँकेनं त्या ठिकाणी एक्सपेंडिचर अकाउंट त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. म्हणजे एक अकाउंट असेल ज्या अकाउंटमध्ये तुम्ही काही विशिष्ट रक्कम टाकाल आणि या अकाउंटमधून तुम्ही त्या ठिकाणी ज्या काही आवश्यक गरजा आहे त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. येस. नंतर राज्यातील दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं नंदबाबा दूध मिशन सुरू त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, आणि ह्याच्यासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी आहे. सो फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवा की नंदबाबा मिशन सुरू कोणी केलंय, तर उत्तर प्रदेशनं. नंतर संयुक्त राष्ट्र युनिव्हर्सल पोस्टल युनियन, ओके, UPU नावाची एक संस्था आहे. या संस्थेची प्रादेशिक कार्यालय जी आहे ती दिल्ली आणि अन्य निवडक महानगरामध्ये स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. सो बेसिकली पोस्टल सेवेसाठीची आंतरराष्ट्रीय ही एक महत्त्वाची संस्था आहे आणि या संस्थेची प्रादेशिक किंवा रिजनल ऑफिसेस जी आहेत ती आपल्या दिल्लीमध्ये आणि अन्य काही महत्त्वाच्या महानगरांमध्ये स्थापन केली जाणार आहेत आणि यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेची 8वी बैठक नुकतीच नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली आणि नीती आयोगाचे अध्यक्ष या नात्यानं नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. नंतर वंदे भारत नावाच्या जे काही सेमी हायस्पीड रेल्वे आहेत त्या सगळ्या भारतात त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. परंतु ईशान्य भारत हा आपला एक दुर्लक्षित भाग आहे. त्या ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती गुवाहाटी ते न्यू जलपैगुडी पश्चिम बंगालच्या दरम्यान त्या ठिकाणी धावलेली आहे. सो ईशान्य भारतातील पहिली म्हणजे ईशान्य भारतातून निघणारी आणि दुसऱ्या एका राज्यामध्ये त्या ठिकाणी जाणारी. सो गुवाहाटी आसाम ते न्यू जलपैगुडी पश्चिम बंगालच्या दरम्यान ही ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. नंतर उत्तराखंड राज्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती डेहराडून ते दिल्लीच्या दरम्यान धावलेली आहे आणि ह्या मार्गाला किंवा या रेल्वेला नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. नंतर ह्या ज्या काही सध्याला वंदे भारत एक्सप्रेस आहे त्या सिटिंगवाल्या आहेत. भविष्यामध्ये स्लीपर कोच असलेल्या 100 वंदे भारत ट्रेन त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत आणि यासाठी भारतीय रेल्वेनं फ्रान्समधील अल्स्टॉम नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीसोबत करार केलेला आहे. सो सध्याला ज्या काही सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस आहेत त्या एक्सप्रेस ज्या आहेत त्या भविष्यामध्ये स्लीपर कोच असलेल्या रेल्वे त्या ठिकाणी बनवल्या जाणार आहेत. यासाठी फ्रान्समधील अल्स्टॉम नावाची कंपनी भारताला सहाय्य करणार आहे. नंतर आहे बघा एक महत्त्वाची योजना, तिचं नाव आहे उडान 5.1. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आहे ती म्हणजे या योजनेमध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देशातील दुर्गम भागामध्ये कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढवली जाणार आहे आणि यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं उडान 5.1 योजना सुरू केलेली आहे. सो या योजनेचा उद्देश काय आहे तर देशातील दुर्गम भागामध्ये किंवा डिस्टंट एरियामध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रिजनल कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढवली जाणार आहे. नंतर बघा सत्रांतर्गत व्यवहार म्हणजेच इंट्रा डे ट्रेड. ओके, सो एका दिवसात जी काय ट्रेडच्या किमती वगैरे कमी जास्त होत असतात त्याच्यानुसार सत्रांतर्गत व्यवहारात प्रति शेअरसाठी 1 लाख रुपयेची पातळी गाठलेली देशातील पहिली कंपनी ती म्हणजे MRF. तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्सला आलं होतं. याचा अर्थ कुठल्या तरी एका दिवशी MRFच्या एका शेअरची किंमत किती होती 1 लाख रुपये होती आणि आतापर्यंत कोणत्याच कंपनीच्या एका शेअरची म्हणजे प्रति शेअरची किंमत ही 1 लाख रुपये इतकी गेलेली नव्हती. सो 17 अंतर्गत व्यवहारात
प्रति शेअरसाठी 1,00,000 रुपयाची पातळी गाठणारी देशातील पहिली कंपनी आहे MRF. त्याला आपण मद्रास रबर फॅक्टरी असं देखील म्हणतो. ही एक टायरची कंपनी आहे. जे काही 4 व्हीलर्स आहेत त्यांना टायर प्रोव्हाइड करणारी ही कंपनी आहे. नंतर आहे बघा RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक समावेशनाला म्हणजेच इकॉनॉमिक इन्क्लुजनला म्हणजेच फॉर एक्झाम्पल प्रत्येक भारतीय व्यक्तीचं बँकेमध्ये अकाउंट असणं ह्याला आपण सोशल इकॉनॉमिक इन्क्लुजन त्या ठिकाणी म्हणू शकतो. या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक आर्थिक समावेशन बोर्ड किंवा त्या ठिकाणी डॅशबोर्ड सुरू केलेला आहे. आहे अंतर्दृष्टी. सो अंतर्दृष्टी काय आहे तर हे जे काही इकॉनॉमिक इन्क्लुजन आहे त्या इकॉनॉमिक इन्क्लुजन भारतामध्ये कशा प्रकारचं होत आहे याची माहिती हा डॅशबोर्ड त्या ठिकाणी देईल. सो त्याचं नाव आहे अंतर्दृष्टी. नंतर G20चं अध्यक्षपद आपल्याला त्या ठिकाणी आहे. याच्या निमित्तानं बऱ्याच संस्थांच्या बैठका ज्या आहेत त्या भारतामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. सो G20च्या सर्वोच्च लेखा परीक्षा संस्थेची म्हणजे सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन, थोडक्यात त्याला आपण साई असं देखील म्हटलं जातं. सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन म्हणजे लेखापरीक्षणाच्या संदर्भात G20चे जे काही सदस्य राष्ट्र आहेत त्यांच्या संस्थांची मीटिंग जी आहे ती गोवा या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि या परिषदेचे अध्यक्ष होते गिरीशचंद्र मुर्मू, जे भारताचे सध्याला काय आहेत कॅग आहेत, कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल त्या ठिकाणी आहेत. ओके येस. नंतर आहे बघा वेस्ट टू वेल्थ नावाचा एक उपक्रम आहे. त्या उपक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री यांनी एक ऑनलाईन ड्रेजिंग मॉनिटरिंग सिस्टीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे सागर समृद्धी. बऱ्याच वेळेला हे जे काय आपलं वाया चाललेलं किंवा एक उत्पादन असतात त्याला वेल्थमध्ये कन्वर्ट करण्यासाठी अशा प्रकारे सागर समृद्धी नावाची एक मॉनिटरिंग सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे. नंतर आहे बघा एक महत्त्वाची गोष्ट, जे काही प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन असतं त्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी कर्नाटक राज्यानं एक प्रणाली सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे कावेरी 2.0. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कावेरी 2.0 नावाची वेब आधारित प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन सिस्टीम सुरू करणारं राज्य कुठलं आहे? कर्नाटकवरनं तुम्ही कावेरी किंवा कावेरीवरून कर्नाटक असं त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. नंतर अपेडा नावाची एक संस्था आहे. अपेडा म्हणजे ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. म्हणजे जी काही कृषी उत्पादनं आहेत आणि कृषी उत्पादनांवर प्रोसेस करून तयार केलेली जी काही उत्पादनं आहेत त्यांच्यासाठी जी काही निर्यात करणारी व्यवस्था आहे त्याला अपेडा असं म्हटलं जातं. आणि ह्या अपेडानं त्या ठिकाणी 2 कृषी उत्पादनांना त्या ठिकाणी सेंद्रिय प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. ऑर्गॅनिक सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलेलं आहे. ती उत्पादनं कुठली आहेत? अराकू नावाची कॉफी आणि काळी मिरी ही दोन्ही उत्पादनं कुठली आहेत? आंध्र प्रदेशची आहेत. म्हणजेच अराकू कॉफी आणि काळी मिरीचं जे काही उत्पादन आहे ते ऑर्गॅनिक पद्धतीने केलेलं आहे. अलीकडे ग्राहकांची डिमांड ही असते की ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेली जी काही पिकं वगैरे आहेत ते आम्हाला हवी आहेत. सो अराकू कॉफी आणि काळी मिरीचं उत्पादन घेत असताना कोणत्याही प्रकारे रासायनिक खतांचा वापर करण्यात आलेला नाही असं सर्टिफिकेट अपेडानं त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो अराकू कॉफी आणि काळी मिरी अशी 2 उत्पादनं आहेत किंवा पिकं आहेत त्याला अपेडानं ऑर्गॅनिक सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि दोन्ही उत्पादनं आंध्र प्रदेशमधली आहे. ओके. नंतर बघा महाराष्ट्र राज्यानं जशी मित्रा नावाची संस्था स्थापन केली होती, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, तशाच प्रकारची संस्था आपल्या राज्यात देखील स्थापन केली जावी म्हणून अरुणाचल प्रदेशनं त्या ठिकाणी नीती आयोगासोबत त्या ठिकाणी सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. सो राज्याच्या कायापालटासाठी संस्था स्थापन करण्यासाठी नीती आयोगासोबत सहकार्य करणारे राज्य अरुणाचल प्रदेश. त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रीय स्तरावर नीती आयोग आहेत, महाराष्ट्राने मित्रा स्थापन केले, तसं आम्ही एखादी संस्था स्थापन करतो, यासाठी नीती आयोगाने आम्हाला मदत करावी. नंतर ग्रीन पोर्ट आणि शिपिंगसाठीचं भारतातील पहिलं राष्ट्रीय केंद्र जे आहे ते गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी सुरू केलं जात आहे. नंतर RBIनं 2 सहकारी बँकांच्या विलिनीकरणाला परमिशन त्या ठिकाणी दिलेली आहे. एक आहे कॉस्मोस बँक आणि दुसरं आहे मराठा सहकारी बँक. ह्या दोन्ही बँकांचं त्या ठिकाणी मर्जर होणार आहे. नंतर सबांग नावाचं एक बंदर आहे. त्या सबांग बंदराचा वापर 2 देश कशा पद्धतीने करू शकतात यासाठी भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांदरम्यान करार त्या ठिकाणी झालेला आहे. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की सबांग नावाचं बंदर कुठं आहे, तर ते इंडोनेशियामध्ये आहे आणि याच्यासाठी भारतानं त्या ठिकाणी इंडोनेशियासोबत डिस्कशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. ओके. नंतर वर्ल्ड बँकेनं जागतिक कंटेनर पोर्ट कामगिरी निर्देशांकानुसार
देशातील प्रथम क्रमांकाचं बंदर जे आहे ते डिक्लेअर केलेलं आहे, त्याचं नाव आहे पिपावाव. ओके, सो वर्ल्ड बँकेने प्रसिद्ध केलेल्या जागतिक कंटेनर पोर्ट कामगिरी निर्देशांकानुसार देशातलं 1 नंबरचं बंदर आहे पिपावाव, जे गुजरातमध्ये आहे. नंतर TDS, सगळ्यांना माहित आहे TDS, टॅक्स डिडक्टेड ॲट अ सोर्स. याच्या संदर्भात बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्या असतात आणि ह्या तक्रारींच्या जी काही आपण म्हणतो ना प्रलंबितता, म्हणजे बऱ्याच वेळ ते तसेच राहिलेले असतात, त्याच्यावर सोल्युशन काहीच निघालं नसतं. सो TDS संबंधित अपिलांची प्रलंबितता कमी करण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, आपण त्याला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणतो, त्यांनी एक योजना सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे ई अपील. तर थोडक्यात तुम्हाला 2 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. ई अपीलच्या संदर्भात एक CBDT, सेंट्रल बोर्ड फॉर डायरेक्ट टॅक्सेस, आणि ते कशा संदर्भात आहे, TDSच्या संदर्भात. सो TDSच्या संदर्भात तुमचे काही तक्रारी असतील आणि ते खूप दिवस प्रलंबित राहिले असतील तर तुम्ही ई अपीलच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. नंतर आंतरराष्ट्रीय सेंद्रिय महोत्सव 2023 विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे, ज्याचा उद्देश आहे की नैसर्गिक पद्धतीनं जे शेतकरी आहेत त्यांना अशा लोकांशी जोडणं, ग्राहकांशी जोडणं, ज्याच्या माध्यमातून त्यांना फक्त सेंद्रिय पदार्थच त्या ठिकाणी हवे आहेत. सो सेंद्रिय महोत्सव विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. नंतर बघा, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, त्याला आपण MSME म्हणतो, मायक्रो, स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीज. या उद्योगासाठी राज्यव्यापी 15 दिवसांची मेगा नोंदणी मोहीम राबवणारं राज्य उत्तर प्रदेश. याचा अर्थ उत्तर प्रदेशनं अशी एक रजिस्ट्रेशन सिस्टीम सुरू केली होती, ज्याच्यामध्ये काही MSMEची नोंदणी त्या ठिकाणी केली जाणार होती. नंतर लव्हेंडर महोत्सव जो आहे तो जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आला. जितेंद्र सिंह, जे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी त्याचं अनावरण केलं. RBIचं ईशान्य भारतातील प्रादेशिक उपकार्यालय जे आहे ते कोहिमा या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. RBI सगळ्या राज्यामध्ये आपले सब ऑफिस त्या ठिकाणी तयार करते आणि RBIचं ईशान्य भारतातील अशा प्रकारचं सब ऑफिस जे आहे ते नागालँडमधल्या कोहिमा इथं सुरू करण्यात आलेलं आहे. नंतर उत्तर प्रदेश सरकारनं एक योजना सुरू केलेली होती, 1 फॅमिली 1 आयडेंटिटी. याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला रोजगार देण्याची योजना त्या ठिकाणी आहे आणि याच योजनेअंतर्गत कुटुंब ओळखपत्र म्हणजे फॅमिली ID तयार करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे उत्तर प्रदेश सरकारनं. सो फक्त एक माहिती असू द्या, 1 फॅमिली 1 आयडेंटिटी हा कशासाठी आहे किंवा कुणी सुरू केलेला आहे, तर उत्तर प्रदेशनं. कशासाठी? प्रत्येक घरामध्ये एका व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देणं. ओके. नंतर ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयानं एक मोहीम सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे माहीर मिशन ऑन ॲडव्हान्स्ड अँड हाय इम्पॅक्ट रिसर्च. थोडक्यात एनर्जी सेक्टरमध्ये जे काही नवीन रिसर्च चालू आहे त्याची माहिती देण्यासाठी हे माहीर नावाचं त्या ठिकाणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. नंतर जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्या बऱ्याच तक्रारी त्या ठिकाणी असतात आणि ह्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सेबीनं म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं स्कोर्स नावाचं एक पोर्टल त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे किंवा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, जिथं गुंतवणूकदार आपल्या तक्रारींचं निवारण त्या ठिकाणी करू शकतात. स्कोर मीन्स सेबी कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम, म्हणजे तुमच्या तक्रारींचं निवारण असण्यासाठी एक पोर्टल त्या ठिकाणी आहे किंवा त्या ठिकाणी व्यासपीठ आहे. ओके. नंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन आयोजित करणारं राज्य. उत्तर प्रदेशनं दुसऱ्या देशातल्या नागरिकांना किंवा इन्व्हेस्टरला आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अशा प्रकारचं एक व्यापार प्रदर्शन आयोजित केलं होतं ग्रेटर नोएडा या ठिकाणी. 21 ते 25 सप्टेंबर 2023 मध्ये याचं आयोजन त्या ठिकाणी केलं आहे. नंतर गोधन न्याय योजना सुरू करणारं राज्य झारखंड. बेसिकली जे काही पशुपालन करणारे शेतकरी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गोबर मिळत असतं. ह्या गोबरची खरेदी गव्हर्नमेंट करणार आणि त्या ठिकाणी त्याच्यापासून निर्मिती वगैरे त्या ठिकाणी करणार आहे. सो जे शेतकरी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी गोबर देतील किंवा शेण देतील त्यांना तसा मोबदला त्या ठिकाणी दिला जाणार आहे. सो शेतकऱ्यांनी शेण द्यायचं आहे, त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सरकार काहीतरी पैसे देणार आहे. नंतर जलमितान युवा उद्यमिता कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करणारं राज्य छत्तीसगड. नंतर आहे बघा नवरत्न श्रेणीचा दर्जा एका कंपनीला मिळालेला आहे, त्याचं नाव आहे रेल्वे विकास निगम लिमिटेड, RVNL असं देखील त्याला म्हणतात. नंतर आहे बघा भारतामध्ये एक प्रोजेक्ट सुरू करताना त्यासाठी वेगवेगळे मॉडेल्स त्या ठिकाणी राबवले जातात आणि एक मॉडेल सगळ्यांना माहीत आहे PPP
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, खाजगी उद्योगांसोबत किंवा खाजगी व्यक्तींसोबत गव्हर्नमेंट त्या ठिकाणी कोलॅब करतं आणि एखाद्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक त्या ठिकाणी करत असतं. सो याच अंतर्गत आर्थिक त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी देशातील सार्वजनिक खाजगी भागीदारींना प्रोत्साहन देण्यासाठी एक वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. तिचं नाव आहे PPP इंडिया. याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खाजगी क्षेत्रातले उद्योग व्यक्ती संस्था या ठिकाणी गव्हर्नमेंटसोबत टायअप करतील आणि त्याच्या माध्यमातून देशातल्या पायाभूत सुविधा कशा सुविधा वाढवता येईल याच्यासाठी प्रयत्न करेल. नंतर बघा 2025 पासून जे काही ट्रक चालक आहेत त्या ट्रक चालकांसाठी कंपल्सरी AC केबिन देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. याचा अर्थ 2025 पासून प्रत्येक ट्रकमध्ये जो काही ड्रायव्हर आणि त्याचं केबिन आहे ते विथ AC असेल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हा केंद्र सरकारचा निर्णय आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. ब्रँड फायनान्स अहवालानुसार देशातील सर्वात मौल्यवान ब्रँड कुठला आहे तर टाटा. ओके, येस. नंतर बर्गंडी प्रायव्हेट हुरून इंडिया 500 नुसार देशातील सर्वात मौल्यवान ब्रँड कुठला आहे तर रिलायन्स. ओके, सो दोन वेगवेगळे अहवाल आहेत. ओके, मग अशा आपण बघितलं की ब्रँड फायनान्सनुसार देशातला सर्वात मौल्यवान ब्रँड आहे टाटा आणि बर्गंडी प्रायव्हेट हुरून इंडियानुसार रिलायन्स त्या ठिकाणी आहे. 2 नंबरला TCS आहे, 3 नंबरला HDFC आहे. नंतर सहकारी धोरण म्हणजे कोऑपरेटिव्ह पॉलिसी धोरण किंवा पॉलिसी डिक्लेअर करणारं राज्य मध्य प्रदेश त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर एका प्लॅटफॉर्मची सुरुवात NHAI सुरू केलेली आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. त्याच्या माध्यमातून महामार्गाचा विकास त्या ठिकाणी कशा पद्धतीने करता येऊ शकतो यासाठी सजेशन्स तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आणि या प्लॅटफॉर्मचं नाव आहे नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म. सो नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म कशासाठी सुरू करण्यात आलेला आहे तर देशातील आणि राज्यातील महामार्गांचा विकास आणि हे कोणी सुरू केलेलं आहे NHAI. नंतर टाइम मॅगझिननं प्रसिद्ध केलेल्या सर्वात प्रभावशाली 100 कंपन्यांमधील भारतीय कंपन्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आपण त्याला NPCI असं म्हणतो, आणि दुसरं आहे मिशो. ही एक महत्त्वाची ऑनलाईन शॉपिंग करणारी एक वेबसाईट त्या ठिकाणी आहे. सो टाइमनं त्या ठिकाणी एक यादी तयार केली आहे ज्याच्यामध्ये ते असं म्हटलं की भारतातली सर्वात प्रभावशाली अशा कुठल्या कंपन्या आहेत ज्यांनी लोकांवर त्या ठिकाणी प्रभाव टाकलेला आहे तर ते एक आहे NPCI आणि दुसरी आहे मिशो. नंतर भारताकडून अमेरिकेला नॅनो युरियाची निर्यात त्या ठिकाणी केली जाणार आहे. नॅनो युरिया म्हणजे काय, असा युरिया जो त्या ठिकाणी लिक्विड फॉर्मॅटमध्ये असतो. जर तुम्ही युरिया बघितला तर सॉलिड फॉर्मॅटमध्ये असतो, परंतु बऱ्याच वेळेला हा जो काही सॉलिड फॉर्मॅटमध्ये असलेला युरिया आहे तो वापरत असताना मोठ्या प्रमाणात तो वाया जात असतो किंवा तो लोकांपर्यंत त्या मुळापर्यंत किंवा त्या पिकांना व्यवस्थित पोहोचत नसतो. वाया जाण्याचं प्रमाण मोठं आहे. परंतु हा जो काही नॅनो युरिया आहे हा नॅनो युरिया म्हणजे काय तर लिक्विड फॉर्मॅटमध्ये असलेला युरिया जो तुम्ही झाडांच्या पानावर डिरेक्टली स्प्रे करू शकता, जो डिरेक्टली वनस्पती ॲब्सॉर्ब करू शकतात आणि वाया जाणार नाही आणि वनस्पतींना आवश्यक तेवढा मिळेल आणि उत्पादन त्या ठिकाणी होईल. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो काही युरियावर होणारा खर्च आहे तो कुठेतरी कमी होईल. सो गव्हर्नमेंटनं म्हणजे भारतानं स्वतः अशा प्रकारचा नॅनो युरिया बनवलेला आहे आणि हा नॅनो युरिया जो आहे तो आता आपण अमेरिकेला त्या ठिकाणी निर्यात करणार आहोत. ओके, येस. नंतर बघा जमिनीची मशागत करणाऱ्या व्यक्तीचं चित्रण करणारं मेझोथेलिक काळातील एक रॉक पेंटिंग त्या ठिकाणी सापडलेलं आहे. ते ठिकाण आहे गुंटूर आंध्र प्रदेश. सो गुंटूर आंध्र प्रदेशमध्ये एक गुहा आहे. त्या गुहामध्ये एक असं रॉक पेंटिंग सापडले की रॉक पेंटिंगमध्ये असं स्पष्टपणे दिसतंय की एक माणूस त्या ठिकाणी काय करतोय, जमिनीची मशागत करत आहे आणि हे मेझोथेलिक काळातील खडक त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर बघा केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयानं एक आकडेवारी प्रसिद्धी केली. त्याच्यानुसार बांधकामामध्ये जो काही कचरा बाहेर पडतो, वेस्टेज बाहेर पडतो, त्या कचऱ्याचं 100% पुनर्वापर करणारं देशातील प्रथम क्रमांकाचा केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. म्हणजे थोडक्यात दिल्लीमध्ये बांधकाम कचऱ्याचं 100% पुनर्वापर त्या ठिकाणी होतो. नंतर गोदावरी नदीवर पोलावरम नावाचा एक बहुउद्देशीय जलसिंचन किंवा सिंचन प्रकल्प सुरू केला जातोय. तो प्रकल्प आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि त्यासाठी केंद्र सरकारनं 12,911 कोटी रुपये खर्च प्रस्तावित केलेला आहे. सो आयोग 2 प्रश्न तुम्हाला विचारू शकतं की पोलावरम नावाचा बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आंध्र प्रदेश आणि कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी नावाच्या नदीवर त्या ठिकाणी आहे. नंतर
एका विशिष्ट वस्तूचं किंवा कृषी उत्पादनाची आयडेंटिटी मेंटेन राहावी, त्याच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून त्याला GI टॅग त्या ठिकाणी दिला जातो, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग. बऱ्याच वेळेला कंटिन्युअसली हे GI टॅगिंग त्या ठिकाणी दिलं जात असतं, परंतु कर्नाटकमधला इशाद नावाचा एक आंबा आहे, त्या इशाद आंब्याला त्या ठिकाणी GI टॅगिंग मिळालेलं आहे. इशाद नावाच्या आंब्यावर कोणीही ग्राहकांची फसवणूक करू नये. बऱ्याच वेळेला आपल्याकडे बघा हापूस आंब्याच्या नावावर दुसरा कुठला तरी लोकल आंबा दिला जातो आणि त्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक त्या ठिकाणी केली जाते. तो एका विशिष्ट वस्तूची किंवा उत्पादनाची किंवा कृषी मालाची एक विशेष आयडेंटिटी त्या ठिकाणी असते आणि बऱ्याच वेळेला ती आयडेंटिटी बघून ती वस्तू किंवा सेवा किंवा उत्पादन त्या ठिकाणी ग्राहक खरेदी करत असतात, परंतु बऱ्याच वेळेला ग्राहकांची फसवणूक होते म्हणून त्या वस्तूंना GI टॅगिंग त्या ठिकाणी केलं जातं. सो इशाद नावाचा एक आंबा आहे जो कर्नाटकमधला आहे, त्याला GI टॅग त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ओके, आता नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन त्या ठिकाणी करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण परत एकदा जे काय आपण बघितलेलं आहे ते एकदा फास्ट रिवाइज करणार आहोत. ओके, यस. सो ईशान्य भारतातील नदीखालचा पहिला रेल्वे रोड बोगदा आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरती सुरू करण्यात आलेला आहे, येणार आहे 6,000 कोटी रुपये इतका खर्च आहे. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्टनुसार स्टार्टअपसाठी चांगलं वातावरण करणाऱ्या शहरांच्या क्रमवारीमध्ये 1 नंबरला आहे सिलिकॉन व्हॅली आणि या यादीमध्ये भारतातलं बंगळुरू नावाचे शहर 20व्या क्रमांकावर त्या ठिकाणी आहे. नंतर फेस ऑथेंटिकेशन सहित पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी त्या ठिकाणी एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे, त्याचं नाव आहे PM किसान. नंतर ग्राहकांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी SBIने प्रोजेक्ट कुबेर त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. बँक ऑफ बडोदाने एक असा उपक्रम सुरू केलेला आहे जिथं तुम्ही डेबिट कार्डच्या विना UPIच्या माध्यमातून तुम्हाला हवी असलेली रक्कम त्या ठिकाणी काढू शकता. मिशन इव्हॉल्व हा इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी SIDBीनं सुरू केलेला एक उपक्रम आहे. एक्सपेंडिचर अकाउंट किंवा खर्च खाते सादर करणारी देशातील पहिली बँक आहे फिनो पेमेंट्स. नंद बाबा दूध मिशन उत्तर प्रदेशनं सुरू केलेलं आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियनची प्रादेशिक कार्यालये आपल्या दिल्ली आणि अन्य काही निवडक महानगरात स्थापन केली जाणार आहेत. नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेची 8वी बैठक नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडीच्या दरम्यान आहे. उत्तराखंडमधली पहिली वंदे भारत एक्सप्रेस डेहराडून ते दिल्ली त्या ठिकाणी आहे. भविष्यात ह्या ज्या काही वंदे भारत एक्सप्रेस आहेत त्या स्लीपर कोच सहित असणार आहेत आणि यासाठी भारतीय रेल्वेनं फ्रान्समधील अल्स्टॉम या कंपनीशी करार त्या ठिकाणी केलेला आहे. दुर्गम भागामध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं उडान 5.1 नावाची योजना सुरू केलेली आहे. नंतर 17 अंतर्गत व्यवहारात प्रति शेअरसाठी 1 लाख रुपयेपेक्षा अधिक रुपयाची पातळी गाठणारी देशातील पहिली कंपनी आहे MRF. RBIचे गव्हर्नर यांनी एक डॅशबोर्ड सुरू केलेला आहे जो इकॉनॉमिक इन्क्लुजनसाठी आहे, त्याचं नाव आहे अंतर्दृष्टी. साई 20ची परिषद जी आहे ती गोव्यामध्ये पार पडली. नंतर कावेरी 2.0 नावाचं एक प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन सिस्टीम त्या ठिकाणी कर्नाटक राज्यानं सुरू केलेलं आहे. अपेडानं 2 कृषी उत्पादनांना ऑर्गॅनिक सर्टिफिकेट दिलेलं आहे. दोन्ही उत्पादनं आंध्र प्रदेशमधली आहेत. एक आहे अराकू कॉफी आणि दुसरे आहे काळी मिरी. नंतर नीती आयोगासोबत राज्यातमध्ये कायापालट करण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचा सहकार्य करार त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेशने केलेला आहे. नंतर RBIनं कॉस्मॉस आणि मराठा सहकारी बँकेचं मर्जर करण्याची परमिशन त्या ठिकाणी दिलेली आहे. सबांग बंदराच्या विकासावर संयुक्त व्यवहारता अभ्यास पूर्ण करणारा देश आहे भारत आणि इंडोनेशिया. सबांग नावाचं बंदर इंडोनेशियामध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर TDSच्या संदर्भात तुमची जी काही अपिलांची प्रलंबितता आहे ती कुठेतरी कमी व्हावी म्हणून अपील नावाची योजना CBDTनं त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. सेंद्रिय महोत्सव विशाखापट्टणममध्ये सुरू झालेला आहे. उत्तर प्रदेशनं MSMEच्या नोंदणीसाठी एक 15 दिवसाची मेगा नोंदणी मोहीम त्या ठिकाणी सुरू केली होती. लेव्हेंडर महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आहे. RBIचं ईशान्य भारतातील प्रादेशिक उपकार्यालय कोहिमामध्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशनं वन फॅमिली वन आयडेंटिटी अंतर्गत कुटुंब ओळखपत्र तयार करण्यासाठी एक पोर्टल सुरू केलेलं आहे. नंतर ऊर्जा क्षेत्रामधील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी माहिर नावाची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. गुंतवणूकदारांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सेबीनं स्कोर्स नावाचं एक व्यासपीठ त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. उत्तर प्रदेशनं ग्रेटर नोएडा इथं व्यापार प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित करणार आहे सप्टेंबरमध्ये. नंतर गो धन न्याय योजना झारखंडनं सुरू केलेलं आहे. जलमतान युवा उद्यमी छत्तीसगडनं सुरू केलेली आहे. RVNL म्हणजे रेल्वे विकास निगम लिमिटेडला नवरत्नचा दर्जा त्या ठिकाणी आहे. नंतर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी PPP इंडिया नावाचं एक व्यासपीठ
किंवा वेबसाईट त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. 2025 पासून ट्रक चालकांसाठी AC केबिन अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. ब्रँड फायनान्सनुसार सर्वात मौल्यवान कंपनी आहे टाटा आणि बर्गंडी प्रायव्हेट इंडियानुसार रिलायन्स ही देशातली सर्वात मौल्यवान कंपनी त्या ठिकाणी आहे. मध्य प्रदेशनं कोऑपरेटिव्ह पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं महामार्गाच्या विकासासाठी नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. नंतर टाइम मॅगझिननं सर्वात प्रभावशाली जे काही 100 कंपन्या त्या ठिकाणी सुरू केल्या होत्या त्या अनाऊन्स केल्या. त्याच्यामध्ये 2 भारतीय कंपन्या आहेत. एक आहे NPCI आणि दुसरी आहे मिशो. नॅनो युरिया हा लिक्विड फॉर्मॅटमधला जो काही युरिया आहे त्याची अमेरिकेला भारताने निर्यात करायचं निर्णय घेतलेला आहे. बांधकाम कचऱ्याचं 100% पुनर्वापर करणारा देशातला प्रथम क्रमांकाचा केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. पोलावरम नावाचा एक जलसिंचन प्रकल्प आहे जो गोदावरी नदीवर बांधण्यात येणार आहे आंध्र प्रदेशमध्ये. त्यासाठी 12,911 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. GI टॅग मिळालेला आहे कर्नाटकमधल्या एका आंब्याला, त्याचं नाव आहे इशाद आंबा. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.